Welcome all of you. In this lecture of thermodynamics, we will see the next point, that is partial molar volume. So, what is the partial molar volume? We have to see in detail. If we consider a solution, that contains Na number of moles of constituent A and Nb number of moles of constituent B, असं एक सोल्युशन कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये ए आणि बी हे दोन कंपोनंट असतील, तर त्या कंपोनंट साठी आपण Na म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए आणि Nb नंबर ऑफ मोल्स ऑफ बी असं जर कन्सिडरेशन केलं, तर या कन्सिडरेशन सोबत इफ वी consider this, the volume of solution is free to add or remove 1 mole of A or B. त्यामध्ये दुसरी एक कंडिशन आपण असं कन्सिडर केली की हे जे व्हॉल्यूम आहे या कंपोनंटचं, तर हे फ्री ठेवलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण एखादा कंपोनंट, एखादा इन द सेन्स ए किंवा बी, तर त्यामध्ये ऍड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. तर त्याची क्वांटिटी किती कन्सिडर केलेली आहे? 1 मोल. Suppose 1 mole of A or B can be added or can be removed from this solution. So because of this one, there will be no change in concentration. हेच एक्झाम्पल मी पाठीमागच्या लेक्चरला पण दिलेलं होतं. त्यामुळं जे काही ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा कंपोजिशन आहे सोल्युशनचं, त्यामध्ये इतका फारसा बदल होणार नाही. कशामुळं? ए किंवा बी ला ऍड किंवा रिमूव्ह केल्यामुळं. So that is the consideration for partial molar volume. After this consideration, if we add 1 mole of A to this large amount of solution and measure the resulting increase in the volume of solution by keeping temperature and pressure constant. जर यामध्ये आपण 1 मोल A चा ऍड केला आणि जर टोटल किती इन्क्रीज झालेली आहे व्हॉल्यूम मध्ये हे जर का चेक केलं सोल्युशनच्या व्हॉल्यूम मध्ये, त्यावेळेस टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवला, तर आपल्याला असं दिसून येतं जी काय ए मध्ये इन्क्रीज झालेली किंवा व्हॉल्यूम मध्ये इन्क्रीज झालेली आहे, द इन्क्रीज इन व्हॉल्यूम पर मोल ऑफ ए, दिस क्वांटिटी इज नथिंग बट द पार्शियल मोलार व्हॉल्यूम ऑफ ए. जर याच वेळेस आपण सपोज ए च्या ऐवजी बी हा कंपोनंट 1 मोल ऍड केला असता आणि टोटल रिझल्टिंग व्हॉल्यूम किती आहे सोल्युशनचं ते जर का चेक केलं असतं या दोन क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवून, प्रेशर आणि टेम्परेचर, तर त्यावेळेस इन्क्रीज इन व्हॉल्यूम पर मोल ऑफ बी ला आपण म्हटलं असतं पार्शियल मोलार व्हॉल्यूम ऑफ बी. असं पर्टिक्युलर प्रत्येक कंपोनंटच्या बाबतीत आपण सांगू शकतो. त्यावेळेस फक्त प्रेशर आणि टेम्परेचर हे कॉन्स्टंट असले पाहिजेत. So now it is indicated or it is denoted by VA, that is the volume of A. Now the next point is that it is the change in volume V with number of moles of A at constant temperature, pressure and number of moles of B. जेव्हा आपण A च्या बाबतीत विचार करत असतो, A च्या व्हॉल्यूमच्या बाबतीत, तेव्हा दुसऱ्या तीन क्वांटिटी कॉन्स्टंट राहतात, एक टेम्परेचर, प्रेशर आणि दुसरा नंबर ऑफ मोल्स ऑफ B. जर का आपण B च्या व्हॉल्यूमच्या बाबतीत जर आपण इक्वेशन लिहित असतो, तर त्यावेळेस टेम्परेचर, प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ A या क्वांटिटीज कॉन्स्टंट राहिल्या असत्या. नाउ वी विल सी द नेक्स्ट स्लाइड. या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकता partial molar volume of A, B and in general we can given or as shown here in this slide. V bar A, that is volume of A with indicated with the symbol a bar on the head of V, that is dou V by dou Na when temperature, pressure and number of moles of B are remains constant. त्याच प्रकारे आपण बी साठी इक्वेशन लिहू शकतो, व्हॉल्यूम ऑफ बी विथ द सिम्बॉल बार, that is V bar B is equal to dou V by dou NB when temperature, pressure. आता जेव्हा इथं बी येईल तेव्हा इथली क्वांटिटी रिप्लेस होईल, त्यावेळी इथं या ठिकाणी आपल्याला NA लिहावं लागेल. आणि जेव्हा आपण इन जनरल मध्ये लिहित असतो, दॅट इज VI बार इज इक्वल टू dou V अपॉन dou NI, त्यावेळेस टेम्परेचर, प्रेशर, N1, N2, N3 अप टू द Ni-1, त्यापेक्षा एक न कमी, I पेक्षा एक न कमी इतक्या क्वांटिटी पर्यंत आपण जनरली हे इक्वेशन लिहू शकतो.
सो दॅट इज अबाउट पार्शियल मोलार व्हॉल्यूम. तर जे काय रिझन आहे ते या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. रिझन फॉर इंट्रोड्युसिंग सच फंक्शन इज दॅट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज नॉट सिम्पली द सम ऑफ व्हॉल्यूम्स ऑफ इंडिव्हिज्युअल कंपोनंट. हे इंट्रोड्यूस करण्यामागचं कारण काय, तर जेव्हा आपण दोन व्हॉल्यूम सोल्युशनचे एकत्र करतो आणि त्याची बेरीज घेत असतो, तर त्यावेळेस आपल्याला ही बेरीज तशी आलेली दिसून येत नाही. त्यामागचं रिझन आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, इफ यू ॲड 100 ml ऑफ वॉटर वेन ॲडेड टू 100 ml ऑफ एथिल अल्कोहोल. 100 ml पाणी घेतलं आणि 100 ml इथेनॉलमध्ये जर का आपण ते ॲड केलं, टेम्परेचर रूम टेम्परेचर कन्सिडर केलं, तर जे काय टोटल व्हॉल्यूम आपल्याला अपेक्षित होतं 100 ml पाणी आणि 100 ml अल्कोहोल, तर आपल्याला वाटतं की या टोटल सोल्युशनचं व्हॉल्यूम 200 ml असलं पाहिजे, पण हे असं दिसून येत नाही. तर याच्या मागचं जे रिझन आहे, तर त्यामागचं रिझन आहे की समजा त्या व्हॉल्यूम मध्ये डिक्रीमेंट झालेली दिसून आली. इट मे बी 190, 180, 175. आता हे 15, 10, 20 न का कमी होत असेल, तर याच्यामध्ये जो चेंज होतो तो सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंटरॅक्शन जेव्हा घडून येतं मिक्सचर होत असताना, म्हणजे आपण पाणी अल्कोहोलमध्ये टाकलं तर इथेनॉलचे आणि पाण्याचे जे काय सॉल्व्हंट आणि सोल्यूटचे मॉलिक्युल्स असतील, तर त्यावेळेस याच्यामध्ये इंटरॅक्शन घडून येतं आणि त्या व्हॉल्यूममध्ये डिक्रीज झालेली आपल्याला दिसून येते. सो दॅट इज ड्यू टू द सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन इन अ मिक्सचर. Then the volume change on mixing depends upon the relative quantity of each constituent in solution. आता हा जो काय आकडा आपल्याला इथे दिसतोय 190, हा 190च असावा असं काही नाही, तो कितीही येऊ शकतो. तर ही जी काय क्वांटिटी आहे ती कशावरती डिपेंड आहे, तुम्ही नक्की किती पाणी घेतलेलं आहे आणि किती अल्कोहोल घेतलेलं आहे. सो इट डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह क्वांटिटी ऑफ each constituent in a solution. So that is nothing but the concept of partial molar volume. Now we will see the next concept, that is the concept of chemical potential. We will see what is chemical potential. There may be a question on short for the short note in university examination, or there may be a question of objective type also. So we will see what is chemical potential. So the definition for chemical potential, it is the partial molar free energy of the system is nothing but chemical potential. तर chemical potential काय आहे, partial molar free energy आहे, त्यालाच आपण chemical potential असं सुद्धा म्हणत असतो. Now this partial molar free energy is also called as chemical potential and it is designated as a mu. तर mu न त्याला इंडिकेट केलं जातं. या स्लाइड मध्ये तुम्ही बघू शकता, याच्यासाठी जसं आता आपण पार्शियल मोलार व्हॉल्यूम साठी इक्वेशन लिहिले तसेच इक्वेशन इथे सुद्धा लिहिलेले आहेत. सो पार्शियल मोलार फ्री एनर्जी और जी ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट 1 इज गिवन आहे. समजा कॉन्स्टिट्युएंट म्हणजे पहिला कंपोनंट साठी इक्वेशन लिहिलं. सो G1 बार इज इक्वल टू डो जी अपॉन डो N1. त्यावेळेस टेम्परेचर, प्रेशर, N2, N3 आणि Ni हे कॉन्स्टंट असतील. जेव्हा आपण सेकंड कंपोनंट कन्सिडर करूयात त्यावेळेस इथे N2 येईल आणि N2 वगळून बाकीचे दुसरे कॉन्स्टंट असतील. तर आता μ1 ने इंडिकेट केलेलं आहे पार्शियल मोलार फ्री एनर्जी किंवा केमिकल पोटेन्शियल फॉर कंपोनंट 1, और इट इज ऑल्सो इंडिकेटेड एज G1 बार इज इक्वल टू डो जी बाय डो N1, टेम्परेचर, प्रेशर N1 वगळून N2, N3, N4, N5 अप टू द Ni कॉन्स्टंट. तसंच सेकंड कंपोनंट साठी μ2 इज इक्वल टू G2 बार इज इक्वल टू डो जी अपॉन डो N2. त्यावेळेस टेम्परेचर, प्रेशर, आता N2 इथला गायब होतो आणि या ठिकाणी कोण येईल, N1, N3 अप टू द Ni. तर जनरली आपण हे कसे देऊ शकतो बघा, म्यू आय इज इक्वल टू जी आय बार दॅट इज इक्वल टू डो जी अपॉन डो Ni. पर्टिक्युलर नंबर न घेता आय नंबर कन्सिडर केलेला आहे. त्यावेळेस टेम्परेचर, प्रेशर N1, N2 अप टू द आय मायनस 1, एक फॅक्टर कमी पर्यंत आपण जाऊ शकतो आणि अशा प्रकारचं जनरल इक्वेशन आपल्याला केमिकल पोटेन्शियल साठी देता येतं. Then we will go towards the next slide. So this chemical potential of system is the change in free energy of a system. तर काय आहे chemical potential? फ्री एनर्जी मध्ये होणारा बदल आहे सिस्टीमच्या. that results on addition of, आता तो कशामुळे झालेला आहे बघा, एक मोल ॲडिशन ऑफ 1 मोल ऑफ पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंट टू अ लार्ज क्वांटिटी ऑफ अ सिस्टीम. म्हणजे खूप मोठं किंवा जास्तीत जास्त व्हॉल्यूम आहे किंवा खूप मोठी सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये आपण कुठंतरी एखादा ml किंवा एखादा मोल ॲडिशन करतोय किंवा डिलिशन करतोय किंवा सबस्ट्रॅक्शन करतोय, तर त्यावेळेस जो फ्री एनर्जी मध्ये होणारा बदल आहे सिस्टीमच्या, दॅट चेंज इज नथिंग बट
the related with the chemical potential. Now this change occurs, याच्या अगोदर पण आपण डिस्कशन केलेलं आहे, मी समुद्राचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं. तर हा जो बदल आहे तो no appreciable change in overall concentration of the system at constant temperature and pressure. म्हणजे जितका बदल आपण अपेक्षित करतो तितका बदल त्या कंपॅरेटिव्हली तिथं घडत नाही, कारण त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम इतकं जास्त आहे की त्यामधनं आपण कुठेतरी एकदम कमीत कमी क्वांटिटी बाहेर काढत असतो किंवा ऍड करत असतो आणि टोटल किती चेंज झाला ते बघत असतो. तर अशा वेळेस तिथं कुठलाही अप्रिशिएबल चेंज झालेला आपल्याला दिसून येत नाही. सो दॅट इज बाय कीपिंग ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. तर त्यावेळेस त्याचा टेम्परेचर आणि प्रेशर हा कॉन्स्टंट असला पाहिजे. सो दॅट इज द ऑल्सो इट इज गिवन ॲज अ फिजिकल सिग्निफिकन्स इन द लास्ट लेक्चर. So this is all about the chemical potential and partial molar volume. Now the one more point is remain, that is the Gibbs 2m equation we will discuss in our next lecture. So thank you.